नमस्कार प्रेक्षकांनो, बिझनेस मंत्रच्या दिवाळी स्पेशल पॉडकास्टमध्ये मी तेजस्वीने आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षकांनो, दिवाळी म्हटलं की आपण कपड्यांची आणि दागिन्यांची आवर्जून खरेदी करतो. आज आपण चक्क जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सच्या शोरूममध्ये आलेलो आहोत आणि आपण आता स्वागत करूया आसावरीताई आनंद पेडणेकर यांचं. आसावरी मॅम, मनपूर्वक स्वागत आमच्या बिझनेस मंत्र सेगमेंटमध्ये आणि दिवाळी विशेष पॉडकास्टमध्ये. तुमचं मनपूर्वक स्वागत आणि दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि आसावरीताईंकडनं आणि माझ्याकडून तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण एकंदरीत ज्वेलर्सचा कसा कारभार असतो त्याविषयी जाणून घेणार आहोत आणि आसावरीताईंना मी अगदी खूप थोडं मागे घेऊन जाईल. मला जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ही जेव्हा पिढी होती तेव्हाचं मला थोडंसं जाणून घ्यायचं आहे की कसं तुम्ही आतापर्यंत एवढं यश संपादन केलं आहे, त्याविषयी थोडंसं सविस्तर सांगा. कसं आहे की आमची आता वर्ष जवळजवळ 65 वर्ष झाली आता दुकानाला. आणि माझे सासरे जगन्नाथ गंगाराम पेडणेकर, त्यांना सगळे भाई म्हणायचे, त्यांनी ह्याची सुरुवात केली. एका छोट्याशा खांडके बिल्डिंगमध्ये दादरमध्ये कारखान्यामध्ये त्यांनी सुरुवात केली आणि कारागिरीने सुरू केलं. आणि हळूहळू करून हा असा मग विस्तार हळूहळू मोठा झाला. तर त्या एका जागेपासून म्हणजे ते मंगळसूत्र म्हणा किंवा बाकीच्या काही गोष्टी असं ते बनवून त्यांनी कारखाने, बरेचसे कारागीर होते जे आमच्याकडे काम करायचे. जवळजवळ मला वाटतं 40-50 कारागीर होते आणि सर्वत्र अख्ख्या महाराष्ट्रभर आमचे दागिने बनवून दिले जायचे आणि मग हळूहळू आम्ही विस्तार केला. आता किती एकूण शाखा आहेत त्याविषयी थोडंसं सांगा. आमच्या आता एकंदर 22 शाखा आहेत मुंबईमध्ये आणि अगदी गोव्यापर्यंत. पूर्ण कोकणपट्टा, मुंबई असे आमचे 22 शाखा आहेत. अच्छा. आणि आपण आता डायरेक्ट बोलू डिझाईन्स बद्दल, कारण मला वाटतं तुम्ही आर्किटेक्चरल बॅकग्राऊंडच्या असल्यामुळे खूप सुंदर असे सुबक दागिने घडण्यामध्ये तुमचा हातभार लागलेला आहे. तर हे डिझाईन्स कशा प्रकारे बनवले जातात आणि नाविन्यपूर्ण डिझाईन्स असतात पेडणेकर ज्वेलर्सच्या आणि वेगवेगळे संग्रह आपण करतो. राजेशाही संग्रह असू दे आणि डायमंड ज्वेलरी असू दे किंवा गोल्डन ज्वेलरी असू दे, त्याच्यामध्ये व्हरायटी असते जी आपल्या ग्राहकांना आवडते. आणि इतक्या वर्ष म्हणजे जवळजवळ 65 वर्ष गिराईक तोडली गेलेली आहेत, बांधली गेलेली आहेत. तर या डिझाईन्स विषयी तुम्ही थोडंसं सांगा. कसं होतं की आता मी आता गेले म्हणजे लग्नाला जवळजवळ 30 वर्ष पूर्ण होत आहेत आता. तर 30 वर्षाच्या कालावधीमध्ये जर आपण बघितलं तर हळूहळू काळ जसा बदलतो तसे डिझाईन्स बदलत असतात. प्रत्येक 5 वर्षामध्ये नवीन डिझाईन्स, म्हणजे जे आपण आता घालतोय ते 5 वर्षानंतर परत सगळं वेगळं होतं. त्यामुळे जसं जसं जनरेशन बदलतं, जसं जसं काळ बदलतो तसं तसे डिझाईन्स बदलत असतात. जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा घसघशीत दागिने घालायची सवय होती, कारण त्यावेळेला सोन्याचे भाव तसे होते आणि त्यावेळेला ती राहणीमानाची पद्धत तशी होती. बायका साड्या घालत होत्या आणि साड्यांवर ते दररोज पाटल्या, बांगड्या, मोठी मोठी मंगळसूत्र, 2-2 मंगळसूत्र, असे सगळं गळ्यामध्ये माळा, असं सगळं दररोज घालण्याची पद्धत होती. म्हणजे आपल्या आज्या आता आहेत किंवा आया आहेत, असं आपण जर बघितलं तर तुम्ही अजूनही त्यांना असं दररोज दागिने घालायची सर्रास सवय असते की दररोज वापरले जातात. पण आता काळ जसा हळूहळू बदलतोय, मुली साड्यांवरनं, 9वारी साड्यांवरनं पाचवारी साड्यावरनं जसं हळूहळू आज वेस्टर्न घालतायत तर त्याप्रमाणे त्या पेहरावाला सूट होती आणि त्या ह्याला सूट होतील असे दागिने येत गेले आणि त्याच्यामुळे डिझाईन्स त्याप्रमाणे घडवणं आम्हाला अगदी कंपल्सरी झालं की आता आपल्याला हे तसं करायला पाहिजे. जर आपण बदललो नाही, जर आपल्यामध्ये आपण बदल घडवला नाही तर आपल्याकडे ग्राहक येणारच नाही. त्यामुळे बदल हा फार महत्वाचा आहे की काळाप्रमाणे येणाऱ्या वेगवेगळ्या आव्हानांना आपण बदललो पाहिजे. तसंच आज जर तुम्ही बघितलं की आमच्या दुकानांमध्ये आला तर तुम्हाला बऱ्याचशा खूप दररोजच्या वापरणाऱ्या वस्तू आणि अगदी छोट्या छोट्या जे आपण अफोर्डेबल आहेत, अगदी 5-6 ग्रॅम पासून नेकलेस म्हणा, छोटी छोटी मंगळसूत्र म्हणा, 1-2 ग्रॅम पासून चेन म्हणा. असं नाही की आज मुली नेकलेस घेतला की एक नेकलेस आयुष्यभर वापरतात. त्यांना व्हरायटी हवी असते की आज मी हे घातलं तर मी लग्नाला मेहंदीला काय घालू आणि संगीतला काय घालू, तर असं असतं. त्यामुळे
त्या काळाप्रमाणे आम्ही बदलायचा प्रयत्न करतो. हा. आणि म्हणूनच डिझाईन्स याच्यामधनं इव्हॉल्व्ह होत राहतात की आज या पर्टिक्युलर ह्या आपण लेहंगा आहे तर लेहंगावरती काय सूट होणार. आम्ही त्यांना पाटल्या बांगड्या तोडे नाही देऊ शकत. बरं. त्याचबरोबर आता जुन्या पद्धतीचे दागिने परत लोकांना आवडायला लागले. त्यामुळे तोडे असो आपले त्याच्यामध्ये लाईट वेट करून ते लोकांपर्यंत ते कसं पोचवायचं तेही आम्ही काम करत असतो. आणि भारतामध्ये विविधतेत एकता आहे. म्हणजे राजस्थानचा एक भाग घेतला तर त्यांचे डिझाईन्स, आपले महाराष्ट्राचे पेशवेकालीन डिझाईन्स असे असतात, शिवाय साऊथ इंडियाचे ते वेगळे डिझाईन्स. तर ह्या सगळ्या शैलींचा तुमच्यामध्ये ज्वेलरीमध्ये तुम्ही समावेश करून घेता का? हो हो. कसं असतं की प्रत्येक व्यक्ती वेगळा असतो. प्रत्येक ग्राहक वेगळा असतो. प्रत्येकाला चॉईस वेगळा असतो. असं आपण सांगू शकत नाही की जसं आपण घरं बनवतो की बाबा मला अमुक प्रकारचं राहायला आवडतं, अमुक प्रकारचा खाण्याचे प्रकार आवडतात, तर एकाला दुसरे आवडतात. तसंच दागिन्यांचं आहे. कोणाला पारंपरिक आवडत असतील, कोणाला घसघशीत आवडत असेल, तर कोणाला लाईट वेट आवडत असेल, तर कोणाला डायमंडचे आवडत असतील. तर हा सगळा प्रकार एकदम विविध म्हणून प्रत्येक जण आपल्या पेहरावानुसार, आपल्या राहणीमानानुसार, आपल्या बजेटनुसार घालत असतो आणि कम्फर्टनुसार. तर त्याला कम्फर्टेबल वाटावं, त्याला असं वाटावं की जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सकडे यावं, यासाठी आम्ही असा अभ्यास करतो की बाबा प्रत्येकाला ते आपलंसं वाटलं पाहिजे. अगदी आजीबाई, कोण अगदी 80-85 वर्षाच्या आजी असतील, त्यांनाही वाटलं पाहिजे की नाही माझ्या आवडीचे दागिने इथे आहेत. त्याचबरोबर अगदी लहान कॉलेजमधली मुलगी, अगदी छोटीशी मुलगी सुद्धा तिला वाटलं पाहिजे नाही इथे आपल्याला आपल्या आवडीचे पण दागिने मिळतात. आमची पण तिसरी पिढी आहे, म्हणजे आजी, आई आणि आता आम्ही असं तुमच्याकडे येतोय. आणि खरंच म्हणजे सगळ्यांना संतुष्ट करणारे असे तुमचे सगळे डिझाईन्स असतात. आता मला तेच जाणून घ्यायचंय की इतर सगळ्या सराफांपेक्षा आपल्या जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचं खास वैशिष्ट्य काय आहे, त्याविषयी थोडंसं सांगा. आमच्याकडे खास वैशिष्ट्य आमचे डिझाईन्स आहेत. आमचं जसं आपण मी मगाशी बोलले तशी की आमच्याकडे बघा हॉलमार्कचे दागिने मिळतात, सगळेच प्युअर आहेत आणि सगळीकडे आम्ही असा प्रयत्न करतो की एक जर आपली तुम्ही आता म्हणालातच की दुसरं जनरेशन, तिसरं जनरेशन, चौथं जनरेशन सुद्धा आमच्याकडे आता येत आहे. तर ह्यांचा विश्वास आहे आणि एवढे वर्ष तो वाढत गेला आहे. तर एवढ्यासाठी आम्ही असा प्रयत्न करतो की हा कायम राहावा. त्याच्यासाठी आम्ही बाकीची क्वालिटी तर ऑफकोर्स आहे की चांगली क्वालिटी कस्टमरला, त्याच्यात काही कॉम्प्रोमाइज होत नाही. प्राइसिंग मध्ये असो की त्याचा एक जेन्युइन प्राइसिंग, कस्टमरला चांगल्या दरात वस्तू मिळावी. असं नाही की बाबा खूप महाग आहे, असं नाही की बाबा खूप अवाढव्य. तेही बघतो की कस्टमरला परत परत आपल्याकडे यावंसं वाटलं पाहिजे. त्याच्यासाठी त्याच्यामध्ये प्राइसिंग असो, त्याच्यामध्ये क्वालिटी असो, की जे काय बनवलंय ते कुठेही लागू नये, की बाबा आयुष्यभर ते वापरायचे आनंद प्रत्येक कस्टमरला घेता यावा, ह्याची आम्ही काळजी घेतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमची म्हणजे सगळ्यांपेक्षा वेगळं असं म्हणजे आम्ही डिझाईन्स, आमचे स्वतःचे कारागिरांची सेटअप आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही स्वतः असं सांगू शकतो की आमचे डिझाईन्स बाकीच्यांपेक्षा वेगळे आहेत. ते काही जनरल नाहीये की बाबा तुम्ही आता राजस्थान आहे किंवा साऊथ वरनं आणलं आणि विकलं नाही. आमच्याकडे जे मिळणार आहे ते नक्कीच तुम्हाला कस्टम मेड असेल की बाबा हे तुम्ही कुठेही बघितलेलं नाही. नक्कीच. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि बिझनेस मंत्रमध्ये दिवाळी विशेष पॉडकास्टमध्ये आसावरी आनंद पेडणेकर यांच्याशी आपला संवाद असाच सुरू ठेवूया. एक छोटीशी विश्रांती घेऊया, पुन्हा थँक्यू. विश्रांतीनंतर बिझनेस मंत्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुनश्च स्वागत. आज आपण दिवाळी स्पेशल पॉडकास्ट करतोय आसावरी आनंद पेडणेकर यांच्यासोबत. आसावरी मॅम, आता कुठलाही इव्हेंट असू दे, अगदी जन्माच्या सोहळ्यापासून आणि आपल्या लग्नापर्यंत आपल्याला बरेच इव्हेंट्स होतात. लग्नाचा वाढदिवस असू दे, आपला स्वतःचा वाढदिवस असू दे, आणि आपल्या नातेवाईकांना देण्यासाठी भेटवस्तू म्हणून आपण नेहमी सोन्यासारखी वस्तू सोन्यासारख्या माणसाला देण्याचा विचार करतो. तर ह्या सगळ्या इव्हेंट्सच्या दृष्टिकोनातून तुम्ही कसे कस्टमाइज, तर तुम्ही सांगितलं तर इव्हेंटच्या दृष्टिकोनातून तुम्ही कसे दागिन्यांचे डिझाईन्स असतात?
कसं असतं की आमच्याकडे येणारे ग्राहक असतात ते सगळ्या त्यांच्या सुख आनंदाच्या क्षणी वेळेत असतात. म्हणजे मग ते जन्मापासून ते अगदी त्यांच्या 75साठी काय सहस्त्र त्या प्रत्येकाच्यासाठी आपल्या जे आपण म्हणतो पारंपरिक ज्या आपल्या रीती चालत आल्या आहेत तर त्यासाठी आपल्या हिंदू धर्मामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असे काही दागिने किंवा असे सोहळ्यामध्ये काही प्रकार असे बनवले की तुम्ही हे सगळं साजरा करायचं आहे. आणि त्यामुळे लोक ही त्या त्या क्षणाला त्या त्या वेळेला येतच असतात. काही वेगवेगळे खरेदी करण्याचे सुद्धा योग असतात. लाईक गुरुपुषामृत आहे, अक्षय तृतीया आहे, पाडवा आहे, आता दिवाळी आहे, त्या दिवाळीच्या 4 धनत्रयोदशी येईल. या सगळ्या गोष्टी लोकांना प्रेरित करतात की तुम्ही थोडंफार तरी दागिने किंवा सोनं किंवा चांदी तुमच्या घरी आणा. एक शुभ असतं आणि ह्याची किंमत ज्या प्रमाणात वाढत असते त्याचा फायदा प्रत्येकाला होतच असतो. आज भाव आपला 75 गाठलेला आहे. त्यामुळे ज्यांनी कोणी काल घेतलेली आहे वस्तू किंवा 1 महिना आधी घेतलेली की त्यांना हे सुख आहे की आम्ही अरे बापरे 10 ग्रॅम का घेतला, आपण 11 ग्रॅम घेतलं असतं तर आपले पैसे वाढले असते. तर हे या प्रकारचं सुख आणि या प्रकारचा आनंद प्रत्येकाला मिळत असतो. त्यामुळे नुसतेच दागिने घातलेही जातात पण आपले पैसे ज्या प्रमाणात म्हणजे इतर कोणत्याही इन्व्हेस्टमेंटपेक्षा सर्वात सरस अशी ही आपली सोन्याची इन्व्हेस्टमेंट आहे की तुम्ही बिंदासपणे कितीही घ्या, कमी घ्या, जास्त घ्या, पण तुमचे पैसे हे नक्कीच वाढणार आहे. त्यामुळे हा फायदा प्रत्येकाला होत असतो. त्याचबरोबर सांगायचं म्हणजे प्रत्येक येणारे विधी, मग तो वाढदिवस असो, आम्ही प्रत्येक ग्राहकाला असा प्रयत्न करतो की तुम्ही आल्यानंतर तुमचे वाढदिवसाचे तारखा आम्हाला द्या किंवा लग्नाच्या अॅनिव्हर्सरीज असतात तर आम्ही कस्टमरला खास करून त्यांना इकडे बोलवतो. आणि आमच्या दुकानामध्ये अशी पद्धत आहे की त्यांचे वाढदिवस किंवा त्यांचे अॅनिव्हर्सरी इथे दुकानात साजरे होतात. एक छानसा कारण नाही म्हटलं तरी जसं आपण बोललो एक बॉन्डिंग असतं एवढ्या वर्षाचं की त्यांना प्रत्येक जण आम्ही ओळखतच असतो. अगदी एवढे वर्ष ओळखल्यानंतर त्यांनाही ते आपलंसं वाटत असतं. त्यामुळे त्यांनी इकडे आलं आणि आम्हालाही तो आनंद मिळतो की त्यांच्याबरोबर हा साजरा करावा. त्याचबरोबर आम्ही वेगवेगळे सण असतात किंवा आमचे विवाह उत्सव आता सुरू होईल तर साधारण तुळशी विवाह झाला की आपल्याकडे अशी पद्धत आहे की दागिने खरेदी करायची. तर त्या वेळेपासून तो शुभ प्रसंग मानला, ते शुभ दिवस मानले जातात की तुळशी विवाहानंतर आपण घरातली जी काही लग्नाची तयारी असते ती बायका करायला सुरू करतात. तर त्या काळात आम्ही असं दुकानामध्ये आमच्याकडे इव्हेंट्स ठेवतो. मग मेहंदीचा इव्हेंट असतो, त्याच्यानंतर नेल आर्ट केली जाते, चुडा भरला जातो. त्यामुळे वेगवेगळ्या त्या निमित्ताने सगळ्या बायका एकत्र येतात आणि आमच्याकडे तो सगळं एक छान माहोल तयार होतो. आणि दागिने लग्नाला चालणारे जे असतात, काय झालंय की आता जी पिढी आता पिवळी साडी लग्नात आपण घालतो तर त्या हळदीला घालतो तर लग्नाची साडीवरती काय सुंदर दिसेल हा विचार करून आणि बजेटमध्ये अफोर्डेबल रेंजमध्ये काय होईल आणि प्लस सुंदर पण दिसेल, म्हणजे नुसतंच लाईट वेट करायचं म्हणून नाही. तर ते आम्ही असा प्रयत्न करतो की साधारण बाबा 10 तोळ्यामध्ये पूर्ण दागिने किंवा 5 तोळ्यामध्ये पूर्ण सेट्स कसे बसवता येतील नवरीचे. त्याच्यामध्ये नेकलेस येतो, बाजूबंद येतो, अंगठी येते, त्याच्यानंतर त्याचा लांब नेकलेस, मंगळसूत्र, हे सगळं आम्ही त्याच्यात बसवतो आणि बांगड्या. त्यामुळे बायका मुलं खुश असतात की बाबा आम्हाला पूर्ण सेट त्याच आमच्या बजेटमध्ये तो मिळाला. आणि आता आम्ही त्याप्रमाणे ऍडव्हर्टाईज सुरू करतो की लोकांना ते मिळावं आणि लोकांना कळावं की बाबा एवढ्या कमी वेट मध्ये सुद्धा आपण संपूर्ण सोन्याने बनवू शकतो. नक्कीच. आणि खास तुमच्या जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सचं वैशिष्ट्य असं आहे की कुठल्याही इतर ज्वेलर्सच्या दुकानांमध्ये फॅशन शोचा पद्धत नाहीये जी आपल्या इथे होते. आणि तो इतका सगळ्या ग्राहकांनी उचलून धरलेला असा तो इव्हेंट आहे आणि त्याचं इतकं छान पद्धतीने त्याचं आयोजन नियोजन केलं जातं आणि सगळी जबाबदारी मॅडम तुमच्याकडे असते. तर त्यामागे काय विचार असतो की सगळे आणि त्यानिमित्तानं सगळे ग्राहक पण परत तुम्हाला
भेटायला येतात, तर त्याविषयी थोडंसं सांगा. मुळात म्हणजे आम्ही राजेशाही संग्रह जेव्हा ओपन केला तर त्यावेळेला एक 10 वर्ष, आज 11 वर्ष त्याला होत आहे. तर त्याच्या मागचं कारण मुळातच असं होतं की आपले जे मराठी कारागीर आहेत किंवा आपली जी मराठमोळ्या दागिन्यांची जी परंपरा आहे ती खूप सुंदर आहे एकतर, आणि एवढी सुंदर परंपरा लुप्त होत चालली आहे की आता जसे भाव वाढत आहेत किंवा घसघशीत दागिने कमी झाले, त्यामुळे पाटल्या बांगड्या घालण्याची पद्धत, तोडे असो, मोहनमाळा, त्याच्यानंतर चपला हार, ठुशा असू दे किंवा कोल्हापुरी साज, मोहनमाळ, हे सगळे जुने दागिने आहेत, अगदी बकुळी हार वगैरे सगळं हे हळूहळू लुप्त होत चाललं होतं आणि लोकांपर्यंत ते पोचतच नव्हतं. आम्हीच हे ठरवलं की आपले हे जे कारागीर आहेत त्यांना हळूहळू कामं मिळायची बंद होतील आणि ते कामं सोडून देतील, आणि नंतर कोणी एक 10-50 वर्षानंतर जर कोणी विचारलं अरे तुम्हाला चपला हार मला करून हवा आहे, तर तो कारागीर राहणारच नाहीये. तर ते होऊ नये म्हणून आम्ही ही खास राजेशाही संग्रहाची कल्पना सुरू केली की जेणेकरून आम्ही परत ते सगळे दागिने लोकांपर्यंत यावे, की लोकांना कळावं की हे असे सुद्धा दागिने आहेत. जुन्या माणसांना तर माहितीच होते, पण नवीन जनरेशन जी आताची आहे किंवा 20 वर्षाची मुलगी आहे, 30 वर्षाची एखादी बाई आहे, तर तिला कळावं की हे सुद्धा दागिने आपले आहेत. आणि त्यामुळे हे डिझाईन सुरू केलं, ते आताच्या पिढीला आवडण्यासारखं त्यांना बनवलं की लाईट वेट आणि आताच्या डिझाईन्सना, आताच्या ड्रेसेसवरती जाणारं बनवलं. त्याच्यामुळे परत ते फेमस झाले आणि ते लोकांपर्यंत, लोकांसाठी करण्यासाठी आम्ही फॅशन शोज केले. की फॅशन शो ह्याच्यासाठी केले की सगळे एकत्र येतील, ते बघतील, ते घालतील आणि त्याचा मजा घेतील. सो एक छान प्रकारचा सोहळा साजरा केला गेला की लोकांपर्यंत ते पोचावं. बरं. आणि त्या 2 विभाग होतात, म्हणजे एक आपल्या गोल्डन ज्वेलरीचा असतो आणि एक डायमंड ज्वेलरीचा असतो. आणि मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये आणि रत्नागिरीला पण आपण त्याचे इव्हेंट केले, गोव्याला पण मला वाटतं आपले इव्हेंट झालेले आहेत. तर गोल्डन ज्वेलरी समोर यावी आणि डायमंड ज्वेलरी ही समोर यावी, असा यामागे उद्देश आहे. बरोबर बरोबर. म्हणजे दागिने लोकांपर्यंत ते पोचले पाहिजे. त्याचबरोबर आपली मराठमोळी जी संस्कृती आहे ती समृद्ध आहे, की अजून आपण आपलं प्रत्येकाचं असं काम आहे की आपण आपलं हे सगळं जे ठेवा आहे तो लोकांपर्यंत न्यावा. आणि खरोखरच लोक ते फार आवडीने, म्हणजे खूप मजा करतात, बायका येतात, ते दागिने घालतात, ते सुद्धा अगदी 60-70 वर्षाच्या आज्या सुद्धा त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात आणि खूप धमाल येते आणि आम्हाला खूप आनंद वाटतो की अरे हे आमचा बनवलेला हा जो ठेवा आहे तो लोकांपर्यंत पोहोचतोय. नक्कीच. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपण बिझनेस मंत्र दिवाळी स्पेशल पॉडकास्टमध्ये पुन्हा भेटूया. आसावरी आनंद पेडणेकर या. विश्रांतीनंतर बिझनेस मंत्रमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण दिवाळी स्पेशल पॉडकास्ट करतो आहे जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्यासोबत. आपल्यासोबत आहेत आसावरीताई. आसावरीताई, आपलं गोल्डबद्दल आपण बोललो, दिवाळी येते आहे त्यामुळे दिवाळीचे सगळे कलेक्शनबद्दल जाणून घेतलं, राजेशाही संग्रहाबद्दल जाणून घेतलं. आता मी तुम्हाला थोडंसं सिल्वर ऑर्नामेंट्स सुद्धा आपल्याकडे आहेत, म्हणजे यू अँड मी कलेक्शन आहे, त्याविषयी जाणून घ्यायचं आहे. कारण हे सगळं आता तुमचं पुढची पिढी म्हणजे मुलं आणि सुना सांभाळत आहेत, त्यांनाही तुम्ही या व्यवसायात इन्व्हॉल्व्ह करून घेतलाय, तर त्याविषयी थोडंसं सांगा. कसं आहे, मी तुम्हाला मगाशी बोलली, जसा काळ बदलत असतो तसं आपण बदलायला हवं. तर आता जनरल ज्या टीनेजर्स आहेत किंवा प्रवास करणाऱ्या मुली आहेत तर त्यांना सिल्वर ज्वेलरी ही जास्त आपलीशी वाटते, कारण खूपच पॉकेट फ्रेंडली आहे. 1000-500 रुपयापासून वस्तू मिळतात, अंगठ्या असो, कानातले असो, नेकलेसेस असो. आणि आता डेस्टिनेशन वेडिंग जे आले आहेत, त्या डेस्टिनेशन वेडिंगमुळे प्रवासात लांब जायचंय बाबा मला, तर कुठे एवढा मोठा नेकलेस सोन्याचा घेऊन जाऊ, त्यापेक्षा मी बाबा 1000-500 रुपये, अगदी 2-3 हजार, 10,000 पॉकेटमध्ये आपण इझिली पर्समध्ये टाकून कुठेही ट्रॅव्हल करू शकतो, असं हे लोकांना, मुलींना आवडतं. आणि त्याच्यासाठीच आम्ही हे छानपैकी ही कन्सेप्ट काढलाय की यू अँड मी. यू अँड मी ज्वेलरी आहे, इज फॉर यू आणि मी, सगळ्यांसाठी, आपल्यासाठी ही ज्वेलरी आहे. ही प्रत्येक जण कधीही कुठेही कसंही वापरू शकतं
आणि ही प्युअर सिल्वर मध्ये असते. मेन म्हणजे इट इज अ प्युअर सिल्वर मेटल आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन्स किंवा विदाउट स्टोन्स असं वेगळी ज्वेलरी. इट्स फॉर मेन अँड वुमन, असं नाही की फक्त बायकांची आहे. त्यामुळे ब्रेसलेट्स असो, चेन्स असो, पुरुषांचे कफलिंग्स असो, मेन्सची भरपूर ज्वेलरी आहे. लेडीज मध्ये दररोजच्या घालणाऱ्या म्हणजे अगदी तुम्ही आठवड्याचे 7 दिवसाचे पॅकेट जरी बनवून ठेवले तरी सुद्धा ते साधारण मला नाही वाटत की 1000-1500च्या आतमध्ये सगळे ते पॅकेट्स येते. त्यामुळे लोकांना घालता यावं गिफ्टिंगसाठी. आज तुम्ही बघितलं तर ड्रेस आपण गिफ्ट देतो, साड्या देतो, तर हे पेक्षा हे प्युअर सिल्वर हे तुम्ही गिफ्ट दिलं तर आयुष्यभर त्यांच्याकडे ते राहणार आहे. आणि त्याचबरोबर त्यांच्या बायबॅक आमची सिस्टीम असते की तुम्हाला नाही आवडलं तर तुम्ही रिटर्न देऊन नवीन घेऊ शकता. ही सगळी फॅसिलिटी त्याच्यामध्ये असते. आणि त्याचबरोबर आमचं सिल्वरचं जे डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये बघा आता जसा काळ बदललाय तसं पारंपरिक चांदीच्या वस्तू तर आहेतच, पण त्याचबरोबर आत्ताच्या घडीला लोक घेऊन वापरू शकतात असे पण काहीतरी छोट्या वस्तू असतात. आता आमच्याकडे दीपोत्सव चालू आहे. तर दीपोत्सव मध्ये आज दिवाळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दिवे, अगदी छोटे पासून 5 ग्रॅमच्या दिव्यांपासून किंवा 3 ग्रॅमच्या पणत्यांपासून ते अगदी मोठ्या समया असो, सगळं तुम्हाला बघायला मिळेल. तर हा खास आपण दीपोत्सव ह्यावेळेला साजरा करतोय, दिवाळीपर्यंत ह्यावेळेला ठेवलाय. तर त्यामुळे लोकांना एक प्रकारचा आपल्या संस्कृतीविषयी प्रेम. म्हणजे आता तुम्ही कोणाला आता भाऊबीज आहे तर भाऊबीजेला गिफ्ट काय द्यायचं, तर बाबा काही मिठाया असतात, काय हे पेरिशेबल आयटम्स आहेत. पण हे कसं आहे की तुमचं आज तुम्ही दिल्यानंतर तुमच्याकडे आयुष्यभर ती आठवण राहणार आहे. प्लस ती काय दिवा असेल, जी काय चांदी त्याची वाढतच जाते ना किंमत. त्यामुळे तुम्ही कुठेही वेस्ट करत नाहीत तुमचे पैसे, ह्याचं एक समाधान पण तुम्हाला मिळतं. आणि ती व्यक्ती पण आपल्या स्मरणात राहते की या व्यक्तीने मला ही वस्तू दिली, असं सगळं आहे. आणि आपला खरं चांदीच्या वस्तू म्हणजे फक्त सत्यनारायणाची पूजा असली की आपल्याला त्या चांदीच्या वस्तूंची आठवण होते, तांब्या भांड आणि आपलं चांदीचं ताट. पण हे जे सगळं डेली वेअरसाठी तुम्ही जे कन्सेप्ट आणलेलं आहे ते खरंच उल्लेखनीय आणि कौतुकास्पद आहे. आणि मला पर्सनली पण फार आवडतं, कारण ते कॉर्पोरेट लाईफमध्ये आपण कॉर्पोरेट वापरू शकतो, इझिली कॅरी फॉरवर्ड, म्हणजे वेस्टर्नवर पण जातं आणि इंडियन वेअरवर पण आपण ते यूज करू शकतो. तसंच आता आपण दिवाळीबद्दल बोललोय, पण गणपतीच्या वस्तू म्हणजे सगळे दागिने पण तुम्ही खूप सुंदर बनवतात. आणि गणपतीविषयी सगळ्यांना दुकानात प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसेल की गणपती विराजमान आहे, गणेश विराजमान आहे. तर गणपतीचे दागिने वैशिष्ट्यपूर्ण असे काय आहे? बघा, आपल्याकडे गणपती हा प्रकार आहे ना प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि त्यामुळे मुंबईमध्ये आता आपलं दुकानं पहिल्यापासून मुंबईत असल्यामुळे मुंबईमध्ये आराध्य दैवत म्हणजे गणपतीच आहे. येस. आणि त्याच्यामुळे भरपूर छान साजरा केल्यामुळे आमच्याकडे गणपतीच्या सोहळा म्हणजे आता चतुर्थी येणार आहे तर भरपूर दागिन्याने भरपूर प्रकार असे आम्ही आधीपासूनच बरेच वर्ष करतोय. मग ते पाट, चौरंग, देवारे, त्याचे चांदीचे सगळ्या भांडी, आरतीचे भांडी, पंचारत्या, समया, हे सर्व प्रकार आपण आरास जी गणपतीची सजवतो. तर मला असं वाटतं त्याच्यात आम्ही खूप वेगवेगळे आणि विविध प्रकार करत असतो. मग तो देवारा असो, त्याच्या बाजूला हत्ती आपण जेवतो ते असो, उंदीर मामा असो, किंवा काही म्हणजे त्याच्याबरोबर आपण जे आरतीचं तबक असो, परड्या असो फुलांच्या, किंवा दुर्वा ठेवायला छोटी छोटी भांडी असो, त्याच्यानंतर गडू, आपले समया. आता हे सगळे आरास बघायला लोक लांबणे येतात, कारण हे असं नॉर्मली त्यांना बघायलाही मिळत नाही. तर ही एक मजा असते. प्लस गणपतीचे दागिने, मग तो मुकुट असो गणपतीचा, प्रत्येकाचे नवस असतात की बाबा ह्या वेळेला या वर्षी मी मुकुट घालीन गणपतीला. काही लोक आशीर्वादाचा हात भरून घेतात, तर काही कंठ्या बनवतात, काही मोदक असतात. नंतर आपण सोंड असते गणपतीची, ती सोंड बनवली जाते. आणि गणपतीचे कान मोठे असतात त्यामुळे कानावरती सुद्धा आभूषण चढवलं जातं. असं गणपतीला पूर्ण नकाशिकांत आम्ही नटवतो आणि सुंदर बनवतो. तर ते एक छान तो काय म्हणतात त्याला, श्रावण महिन्यापासून ते गणपतीपर्यंत हा छान सोहळा साजरा होतो.
आणि आपल्याकडे सगळ्या स्तरातली सगळे ग्राहक आहेत आपले, त्यामध्ये तुमची सुवर्ण संचय योजना ही सुद्धा फार कौतुकास्पद आहे. तर सुवर्ण संचय योजनेबद्दल सुद्धा आपण आपल्या प्रेक्षकांना सांगू. सुवर्ण संचय योजना अशी आहे की तुम्ही दर महिन्याला तुमचे पैसे जमवायचे आहेत आणि 10 महिने जमवले की 11व्या महिन्यात तुम्ही तुमची वस्तू घेऊन जाऊ शकता. ह्याची गंमत अशी आहे की तुमच्याकडे नकळत तुमचे पैसे बाजूला पडतात. त्या बायका दररोजच्या रुटीनमधनं कामामधनं त्यांना वेळ मिळत नसतो की आपण दागिन्यांसाठी किंवा सोन्यासाठी वेळ काढावा. मुलांच्या लग्नासाठी सोनं हवं असतं पण ज्या प्रमाणात सोनं वाढत असतं तर थोडं थोडं जर आपण हे घेतलं तर नक्कीच तुम्ही काहीतरी एक वस्तू बनवू शकता. तर हे एक परंपरागत आम्ही पण जरा एक बाबा आपण 1000 रुपये दर महिन्याला बाजूला काढले तर त्याचा एक मोठा वटवृक्ष होऊ शकतो. कालच मला एक माझं ग्राहक भेटलं दुकानामध्ये, मंगळसूत्र मुलासाठी करायला आलेलं. ते मला म्हणालं, वहिनी मोठ्या मुलाचे सर्व तुमचं सुवर्ण संचयमुळे मला शक्य झालं. म्हणजे एकही गोष्ट मला चालू भावात घ्यायला लागली नाही की बिकॉज मी एवढे वर्ष तुमच्याकडे सुवर्ण संचय करते त्यामुळे सगळे पैसे माझे ऑलरेडी सोनं घेऊन झालेलं होतं. तर हा एक आम्हाला आशीर्वाद मिळतो आणि म्हणूनच मी सगळ्यांना सांगेन की थोडं होईना प्रत्येकाने थोडा थोडा हा सुवर्ण संचयचा वाटा करणं आवश्यक आहे. म्हणजे हे आपले पैसे बाजूला राहतील. नक्कीच. खरंच सोन्यासारख्या माणसांना सोन्यासारख्या शुभेच्छा देऊया आणि सगळ्यांना आवाहन करूया की या दिवाळीला सुद्धा आपण खूप प्रमाणात सोनं खरेदी करूया, कारण ही फार अशी ठेवा आहे तो आपला सगळ्या संस्कृतीचा आणि आपल्या संस्कारांचा. आसावरीताई, तुम्ही तुमचा खूप दिवाळी तोंडावर असताना सुद्धा एवढा बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. दादांचेही आभार व्यक्त करूया आणि आपण दिवाळीच्या सगळ्या प्रेक्षकांना पुन्हा शुभेच्छा देऊया आणि नक्की आमच्या जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सला नक्की भेट द्या आणि आवडीचे आपले दागिने नक्की खरेदी करा. बिझनेस मंत्र सेगमेंटमध्ये मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद. थँक्यू.